फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा, काळजी घ्या. आता वातावरण खूप खराब आहे, जिकडे तिकडे बिमाऱ्या वगैरे चालू आहे. आज सकाळीच मी 5:30ला उठून झाडू पोचा वगैरे करून 6:10ला मॉर्निंग वॉकला गेली. तिकडे गेल्यानंतर समजले की माझी मैत्रिणीची खूप तब्येत खराब झाली रात्री. तिला रात्री 1:30 वाजताच ॲडमिट केलं. ऐकून खूपच वाईट वाटलं. काय 1 दिवस 2 दिवस जात नाही तर काही ना काही ऐकायलाच येतात. याला ॲडमिट केलं, त्याचं असं झालं, ॲक्सिडेंट झाला, काही ना काही खूप सुरूच राहत आहे. सगळ्यांकडे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेच. पण तरी लोक काही सुधरत नाही आहे. खोटारडेपणा जात नाही आहे. काही लोकांना त्रास देणं जात नाही आहे. पण घरी असे लोक आहेत का घरचे लोक बिमार असून त्याची काळजी नाही घेण्यात येत. काही असलं तरी त्यांची विचारपूस नाही करण्यात येत. असे बरं, माझी त्या लोकांना एकच विनंती आहे की घरात कोणी बिमारीचं असलं तर काळजी घ्या. त्यांचे म्हाताऱ्या माणसांची काळजी घ्या. विचारपूस करा. त्यांना तुमच्या प्रेमाची आवश्यकता राहते, तेच राहते. बिमारी जास्तीत जास्त त्यांनाच भरपूर लोकांमध्ये तेच आहे की थोडं नाही, माझी काळजी घेत नाही. यामुळे भरपूरसे लोक जास्त तब्येत खराब करतात, म्हातारे माणसं. पण माझी एकच विनंती आहे परिवारातल्या लोकांना, म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्या. 5-10 मिनटं त्यांना द्या, त्यांच्यासोबत बसा, त्यांना विचारपूस करा. सकाळी माझ्या मैत्रिणीचं ऐकून खूपच वाईट वाटलं. घरी आली, मनच लागत ना तो कशात पूजा वगैरे केली आणि रुहीची आंघोळ करून ब्रश वगैरे करून तिची तयारी करून तिला टरबूज वगैरे दिलं. कारण ती पण आता 4-5 दिवसापासून गेली नव्हती शाळेमध्ये, बरं नसल्यामुळं. तिची तब्येत खराब होती तर आम्हाला करमतच नव्हतं. आता तिची आंघोळ वगैरे करून दिली, तिची तयारी करून दिली आणि तिला थोडंसं टरबूज वगैरे चारून तिची मम्मी आणि पप्पा तिला सोडून द्यायला गेल्या. प्रांजू आणि स्वप्नील तिकडनंच ते व्यायामाला जातात. 9 वाजेपर्यंत परत येतात. मग ते पण टेन्शन हे सगळ्यांनाच लागलेलं आहे. सगळ्यांच्याच मागे कसलं ना कसलं टेन्शन आहे. पण तरी टेन्शन घेण्यात फायदा नाही राहत. उलट वातावरण खराब होते, जास्तीत जास्त घरचं किंवा तब्येती वगैरे जास्त खराब होतात टेन्शनमुळं. चला, आता रोहीच्या आजोबाला चहा वगैरे देते. रोहीच्या आजोबाची आंघोळ झाली, चहा देते. त्यांना त्यांचा टिफिन वगैरे बांधून त्यांना जेवण करायला देते. त्यांना पण 9-9:15 वाजता जातात. ज्यूस पाहिजे ना? कशाचा? उसाचा रस. माझी बाईला उसाचा रस पाहिजे आहे ना? नारळ पाणी पाहिजे, उसाचा रस पाहिजे, सगळं पाहिजे आहे ना? रुई आली आमची आता 11 वाजता शाळेतून, आहे ना? आज काय शिकवलं मॅमनी? हो का ग? रंग बदलना नाही आता, कसं म्हणते मग? त्या रुईला छोटा चष्मा खूप आवडतो, आहे ना? स्वप्नील ऑफिसचं काम करून राहिलाय. वगैरे सगळे फाडून ठेवले. रोज हे बुक्स कसे फाडून ठेवले ग? टेडी बियर, ये इकडे. काय ये, चल घे. एका उसाच्या रसामध्ये किती करत असते? हा, हे करू ये, मी पाजून देते. ये बिघडला पाहिजे. उसाचा रस का नाही, थंडच चांगला वाटतं. अरे बाप रे, स्टार डाल के एक बार जब बाजार खोल तो मैं अपनी शक्ल नहीं दिखाऊंगा. वो मैं अपना चार्जर भूल गया था. बर्फ नाही टाकू जास्त. खाली ठेव ना, खाली ठेव ना, खाली ठेव ना ग. आता पेते ते, आता पेते. आता पूर्ण पिऊन दाखवणार आहे ते, स्ट्रॉंग बनणार आहे आता. तेवढंच पे, तुझंच पे. कोण पेते स्ट्रॉंग, कोण बनते, कोणाचं खतम होते लवकर? मम्मी पीती का रुई पीते पहले? चला, मम्मी पीती का रुई?
बाहेरून कुक आले आहेत. स्पेशल कुक बोलावले आहे बिर्याणी भातसाठी. बघा आज आमच्याकडे स्वप्नीलच्या हातचा बिर्याणी भात होऊन राहिला आहे. 6:30 वाजले आहेत. 6 वाजतापासून प्रोसिजर चालू झाले आहेत. छान तयार झालेला आहे बघा. झाला आहे तो भात तांदूळ सुगंध येऊन राहिला. आणि ही भाजी स्पेशल बनवली आहे कारण व्हेज बिर्याणी बनवून राहिली आहे. आधी भात वेगळा बनवलेला आहे आणि आता ही भाजी वेगळी तयार केलेली आहे. व्हेज बिर्याणी बनवून राहिला आहे स्वप्नील. चाळणी ना गाळमध्ये भात मस्त झाला. तांदूळ लंबे लंबे चाळणीत काढणं. चाळणी स्टीलच्या चाळणीत काढ. स्टीलच्या चाळणी असं एकदम मोकळा होतं. हे झाला रे जास्त होऊन गेला तो. थोडा थाळा पाहिजे होता. थोडा म्हणजे कसं मग ते भाजी शिजन ना थोडाफार तो. पूर्णच झाला. पूर्ण नाही झाला. हा खाऊन पाय ना. झाला अर्ध कच्चा आहे. थोडा थाळा. तेव्हाच तो वाला भात काढला त्याच्यात एकत्र करणार कोण तो. हा तुटू नको दाण्यावरच खेळ आहे सगळा. चला आता होऊन राहिली आहे. तोपर्यंत मी दिवा गिवा लावतो. आणि आम्ही आता मुंगण्याच्या शेंगाची भाजी होत आहे. करू रो हंडा बिर्याणी. इकडे रुहीचे पप्पा किचन मध्ये स्वयंपाक करत आहे. इकडे आमची रुही स्वयंपाक करत आहे. बघा 4 गॅस लावलेले आहेत. कुकर. कोणी सांडवलं? तूच तर सांडवलं. बघ रुईची एक गॅस, दुसरी गॅस, तिसरी गॅस, चौथी गॅस. हे बघा तिचे भांडे, कुकर, बास्केट तिच्या आत्यानंच घेऊन दिले आहे तिला. आशू आत्याने आणि कोणी पम्मी आत्याने है ना घेऊन दिले आहेत ना खूप सारे भांडे. बघा आता कशी चिवडा गिवडा कसा नाश करत आहे, खात आहे. हाय म्हणायचं. हॅलो फ्रेंड म्हण. गिलासामध्ये कुकरमध्ये मांडलेला आहे. तुळशीचे पानं आणले आहे तोडून. रुहीने स्वयंपाक करत आहे. आणि रुहीचे पप्पा किचनमध्ये भात बनवत आहे. काय बनवत आहे? बिर्याणी. व्हेज बिर्याणी बनवत आहे ना. मग काय बनवत आहे डॅडा? असं. चला आता बनलेली आहे आमची. पप्पा येऊन राहिले ना. निघाले म्हणते. दाखवणार आहे ते. दाखवणं झाकून कशाला ठेवतं. व्हेज बिर्याणी पुलाव तयार झालेला आहे. स्वप्नीलने बनवला आहे. खूप छान झाला असं वाटत आहे कारण खूप छान सेंट येत आहे. चला